हाय गाईज, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. सकाळ झाली, उठा, गोव्यामध्ये फिरायचा टाईम झाला. चला आता फ्रेश वगैरे होतं मस्तपैकीमध्ये. हाय, आता फ्रेश होऊन बाहेरच आलेलो आहे. जस्ट आता मॉर्निंगचा नाश्ता करायचा आहे आणि आजचा शेड्यूल बनवलेला आहे. मित्राची झोप झाली नाही. मित्र सदम्यामध्ये बसला आहे, झोप मोड केली आता याने माझी. आता नाश्ता पण आलेला आहे आता रेडी. तर लगेच त्याने खायला स्टार्ट केलं. पराठे मागवले त्याने आणि मी ब्रेड आमलेट मागवलं. तर आजचं डेस्टिनेशन होतं आमचं कोला बीच. आम्ही आता स्टेला आहे ते नॉर्थ गोवामध्ये अलोंबर बीचजवळ आहे. तर इथून कोला बीच साऊथ गोव्यामध्ये नाही म्हटलं तरी 130 किलोमीटर आहे. तर आम्हाला जाता रोड एकदम मस्त भेटतीलच आणि बीचेस वगैरे पण चांगले आहेत आणि तिकडचे रोड्स एकदम शांततेने. तर आपण तर स्टेशनपासूनच स्कूटी घेऊन आलेलो आहे. तर आपल्याला काही स्कूटीचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. तर आपण स्कूटीमध्ये फुल पेट्रोल टाकलेलं आहे आणि नाश्ता तर यम्मी होता, मस्त होता. आता जस्ट आता मी स्टार्ट करतो. आता मित्र बोलला थांब जरा, मी लोकेशन लावतो नक्की कुठं आपल्याला जायचं ते. मग लोकेशन लावतो, लोकेशन उलटा तुला फिरवतो. म्हणजे चल म्हटलं जाऊया मस्त. तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण पट्टा एकदम ग्रीनरी टाईप आहे. मॉर्निंगचे इथं 9:30 वाजलेले आहेत. तर एकदम शांत आणि रोडवर कोणच नाही आहे. पूर्ण टोटली शांत, पूर्ण हिरवंगार आहे. रोड वगैरे एकदम मस्त आहे आणि इथं स्ट्रिक्टली कसं गोव्यामध्ये असलं तर आपल्याला हेल्मेट घालणं कंपल्सरी आहे. तर कारण की आपण टुरिस्ट असतो तर ते लगेच पोलीस वगैरे कुठल्याही कानाकोपऱ्यात असतात. तर हेल्मेट यूज केलाच पाहिजे आणि लायसन वगैरे कंपल्सरी आहे. तर विसरून वगैरे येऊ नका, नाही तर जाग्यावरच फाईन मारतात तर गोवा पोलीस. आणि रूल्स वगैरे इकडचे हे आहेत. तर बघू शकता आता मी एक्सप्रेसवेला लागलेलो आहे जो जातो मडगावपर्यंत, पूरपर्यंत. मी त्या एक्सप्रेसला आहे. तर तुम्ही बघू शकता इथून कलुंगर बीच 24 किलोमीटर होता. तर आता मी पूर्ण जो गोव्याला एक्सप्रेसला लागून मस्त आणि एक तुम्ही बघू शकता पूर्ण रोड एकदम खाली आहे टोटली. तर इथले नियम्स वगैरे पण चांगले आहेत. ड्रायविंग करणारे चांगले तिथं गोव्यामध्ये. तर हायवेला वगैरे असाल तर तुम्ही ची गाडी 60-80च्या स्पीडमध्येच ठेवा. कसं न्यू असल्यामुळे आपल्याला काय समजत नाही की आपण कुठल्या वेळेला चाललो आहे, काय चाललो आहे त्या. आणि आपण कसं मॅप लावून वगैरे जात असतो तर मॅप केव्हा आपल्याला काही गोष्टी रूट वगैरे चुकीच्या ह्या दिसतात. तर मॅप वगैरे तर म्हटलं मित्र बोलायला लागला थांबव पुढं थांबव. तर आम्ही थांबलो. तर बोलला काहीतरी घेतलं लगेच. त्यांनी बोलतो घे, भरपूर गाडी चालवली तू. घे बोलतो नारळ पाणी पी, नारळ पाणी. आम्ही नारळ पाणी घेतलं प्यायला. तर मस्त नारळ पाणी पण मस्त लागत होता. तर वाजले होते 11:30. आता आम्ही काय 2 वाजेपर्यंत पोचणारच होतो. तर तुम्ही गोव्यात आल्यानंतर तुम्ही बीच बघू शकता. एकदम लाँग ब्रिज आहे डिस्टन्सला आणि मस्त ब्रिज आहे. बीच बघून व्ह्यू वगैरे पण हाय कॅचअप केलेले आहेत मी व्हिडिओमध्ये मोस्ट ऑफ. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ प्रॉपर. आम्ही परत एकदा ब्रेक घेतला आणि छोट्याशा जो कोला बीचला रोड जातो तिथं आम्ही थांबलेलो आहे. तर तिथं छोटंसं हॉटेल आहे. तर म्हटलं तर नॉर्मली काहीतरी खाऊन घेऊ, पेटपूजा करू. मग आम्ही जस्ट खाल्लं आणि तुम्ही रोड बघू शकता. इथून रोड खूप खराब आहे पुढं जायला. तर बाईक वगैरे असेल तर एकदम सावकाश चालवा, स्कूटी वगैरे. तर 4 व्हीलर पण आहेत आणि पार्किंगचे इथं 50 रुपये घेतले जातात. तर बघू शकता आता आम्ही कोला बीचला पोचलेलो आहे. तर आता आम्ही कायाकिंग करणार आहे. तर मी पुढं चाललो. म्हटलं खाली लवकर फटाफट, कारण की रिटर्नला पण जायचं होतं. तर जाता आता आम्हाला बीचवर ॲक्च्युली पाळोमी बीचला आम्हाला जायचं होतं, पण या डिस्टन्सपासून खूप लांब होतं. म्हणजे तेही सेम आहे आणि एकदम शांत बीच आणि एकदम क्लीन बीच आहे. तर तुम्ही बघू शकता समोर कायाकिंग आहे. तर आता जाऊन गेट वगैरे बघून आणि आम्ही कायाकिंग घेऊन इथंही एन्जॉय
1 आवर्स ते 2 आवर्स करू. तर मस्तपैकी मी तेवढा चला आता आलोच आहे. तो पण खुश झाला. चल म्हणतो आता व्हिडिओ काढून आणि लगेच कायाकिंग घेतली आणि चालू केली. हो घोंग घोंग. तर न्यू असल्यामुळं कसं थोडंसं चालवायला वगैरे हे होतं, तर समजायला वगैरे टाईम लागला. पण आत्ता नाही, जेव्हा समजलं तेव्हा मग काय रॉकेटसारखं आम्ही फिरत होतो. कारण की सगळे तिथं न्यू असतात, तर कुणाहीची येऊन टच होऊ शकतो बोट वगैरे आणि हे होऊ शकतं. तर तुम्ही बघू शकता कंटिन्यू फुल मजा तर येतेच जाम चालवायला वगैरे. कोणी कसंही कुठून येते. असंच मी लास्टपर्यंत आलो करत परत पुढून क्रॉस आणि चक्कर झाली आमच्या गायला आणि पुढं क्रॉस होऊन त्यांचा पण टर्न झाली, आमची पण टर्न झाली. त्यामुळे खूप मजा येते चालवायला, कारण की असे होत होते गोवा ॲक्सिडेंट. तर आता क्रॉस करत टाकली बाहेर परत. तुम्ही बघू शकता परत रिव्हर्सला घेतली, मग परत तेही रिव्हर्स फिरले, त्यांना जायचं होतं अपोजिट साईडला, ते पण परत रिव्हर्सला. मग आपली पण घेतली, परत स्ट्रेट चालू झाला कंटिन्यू. असंच करत करत खूप मजा आली. तर नक्कीच गोव्यामध्ये आलं की कोला बीचला यायला पाहिजे आणि विजिट केलं पाहिजे. मस्त वातावरण पण आणि मस्त एन्जॉय येतं. असेच बघा परत एकदा. तर तुम्ही बघू शकता कसे ऑडली सगळे न्यू असतात, तर होतात कोएक्सिडेंट. आणि इथं तर काया खूप असल्यामुळं त्या गोष्टी होतातच आणि खूप मजा पण येते चालवायला वगैरे. ह्यो बघा फुल पाठीमागे बसून कसा चालवते बघा झोपून आणि उलट चालू होता. म्हणजे मी चालवत होतो, म्हटलं थांब, म्हटलं तुझी पण सेल्फीमध्ये घेऊन दे, तू काय करतो दाखवून दे पहिला. मस्त आरामात झोपून चालवतो आणि मला बोलतो एकट्याला चालव करू. मग आता चालू आता मस्त. मग आत्ताने आम्ही निघालो. तर खूप रोड तुम्ही बघू शकता रोडची म्हणजे अवस्था काय आहे. पावसामध्ये तर येऊच नाही इकडं या साईडला, कारण की जाम चिखल वगैरे असेल या रोडचं अवस्था बघून. आम्ही जाताना याच रूटने गेलो पण उतरत आम्ही तेव्हा व्हिडिओ काढला होता, पण म्हटलं आता रिटर्नला जाताना म्हटलं व्हिडिओ काढून दाखवू कसा रोड आहे वगैरे. खूप म्हणजे रोड खराब आहे. जर स्कूटी वगैरे घेऊन येतात असेल तर खूप सावकाश वगैरे चालवा आणि जपून चालवा. आणि याच रूटने 4 व्हीलर्स वगैरे पण येतात आणि इथले असतात ते कसेही रफली यूज करतात, तर केव्हाही अंगावर येऊ शकते आणि अंदाज भेटत नाही. तर आपण तर चालवलेले असतात, तर जो परफेक्ट ड्रायव्हर असेल त्याच्या हातातच द्या स्कूटी वगैरे, तर तो चालू शकतो प्रॉपर. तुम्ही बघू शकता रोडची अवस्था काय आहे. ॲक्च्युली इथलं गोव्याने प्रायव्हेट रोड असल्यामुळे बनवत नाहीत ते. प्रायव्हेट रोड असेल तर प्रायव्हेट धंदा कसे होतील त्यांचे, तर ते रिझन आहे. तर त्यामुळे असेच रोड असतो. ह्यो रोड चांगला झाला तर खूप बेटर होईल ॲक्च्युली बघायला गेलं तर. बट काय तिकडचं सरकार तर आपण काय करू शकत नाही. मग तसंच आम्ही पोचता काकोलम बीच आहे. प्रायव्हेट जागा असल्याचं पर पर्सन ते चार्ज करतात ₹50 या ₹100. तर जेवढे पर्सन असतात तेवढे चार्ज असतात. आम्ही तिथून निघालो आणि आम्हाला पुढं लवकर रिटर्नला पण जायचं होतं इथून. तर हायवे आमचं रनिंग होतं, तर आम्ही निघाल्यानंतर पुढे इथे एक बीच होता, तर आम्ही म्हटलं टेकडीवरून बीचवर पण बघूया. आणि सनसेटचा टाईम झाला होता आणि मस्त वातावरण पण झालं होतं. तर हे लोकेशन प्रॉपर भेटत नाही. तर लेफ्ट साईडला थोडासा रोड जाताना हायवेवर जाताना एक छोटीशी टपरी आहे, तिथून लेफ्ट मारून आतमध्ये यायचं आणि रोड सेम असाच आहे. लोकेशनवरून तुम्ही बघू शकता इथं स्पॉटवर पण पिकनिक स्पॉटच आहे ॲक्च्युली हो. तर जे आहे ते सनसेटचं बीचवर न जाता वरच्या साईडून बघू शकता व्ह्यू वगैरे एकदम मस्त आहे. तर मग तुम्ही बघू शकता सनसेट व्हायचा टाईम झाला तर 5:30 वाजले होते.
तर इथं आलो आणि जस्ट उतरलो आणि पूर्ण व्ह्यू तुम्हाला दाखवतो आहे. म्हटलं कॅचअप केलेलं आहे. बघू शकता खालच्या लेफ्ट साईडला बीच आणि बीचवर कोणच नाही, तर एकदम शांत बीच आहे ह्यो. तर या बीचचा स्वाद घेतला आणि तुम्हीही बघू शकता एकदम मस्त आणि सुंदर जे इव्हनिंग झालेली आहे, खूप भारी वाटलं. तर यानंतर आम्ही बेटूल फोर्टला जाणार आहे. तर येता येता द फोर्ट ऑफ बेतूलला पोचलेलो आहे. तर बेतूल फोर्टवर आपण जाताना मस्तपैकीमध्ये म्हटलं बेतूल फोर्ट बघूया, या साईडचा व्ह्यू कसा आहे बेतूल साईडचा. तर बेतूल फोर्टवर जाता देवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला फडकत होता झेंडा. तर तुम्ही बघू शकता फोर्टवर. तर समोरचा आहे बेतूल फोर्ट आणि बेतूल बीच पण बोलला जाऊन, त्याच्या बाजूला चिपकून आहे तो माहूर बीच. तर याही बीचला कोणी जास्त नसतं, तर आम्ही या बीचला मित्राला विजिट करू. तर आता जस्ट लेट पण झाला होता आणि बीचवर नाईटला जाऊन काय दिसणार नाही, तर आम्ही आमचा प्रवास इथंच थांबवला आणि इथून डायरेक्ट आम्ही घरच्या साईडला दिशेने रवाना झालो. आम्ही नेक्स्ट डेला परत बेतूल फोर्टला येऊ इव्हनिंगच्या आफ्टरनूनच्या टायमिंगला. तर तेव्हा तुम्हाला बेतूल फोर्ट आणि माहूर बीचचं व्ह्यू टोटली दाखवतो मस्तपैकी. आणि तुम्ही बघू शकता यो सेम रूट बेतूल रूटवरून या फोर्टला वगैरे जातो रूट. आणि राईट साईडला तुम्ही बघू शकता वातावरण खूप हे झालं आणि रात्र होत चालली. तर आम्हाला इथून आमच्या लोकेशन पोचायला नाही म्हटलं तरी 2 तास लागणार होते. तर आम्ही म्हटलं आता आपल्या स्पॉटवर जाऊया, स्टे केला आहे तिथं. आपण नेक्स्ट डेला मित्र बोलला की मला नेक्स्ट डेला इकडे यायचं आहे, या बीच मला खूप आवडलेला आहे. तर आम्ही नेक्स्ट डेला येतोच आहे. तुम्ही नेक्स्ट पार्टमध्ये बघू शकता तो बीच. बाय बाय.